नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. उल्हासनगर महानगरपालिका अनेक कारणांसाठी विवादित राहिलेली आहे, चर्चेत राहिलेली आहे. मग ते अनधिकृत बांधकामांचा विषय असो किंवा आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे अनेक उद्भवलेले या ठिकाणी प्रसंग असो, ज्याच्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेची प्रतिष्ठा जी महाराष्ट्रात आणि देशात मलिन होताना आपल्याला दिसते. यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की 2018च्या शासन आदेशाच्या अनुषंगाने जे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडलेलं आहे, त्यांची चौकशी किंवा त्यांचा जो दावा आहे तो न्यायप्रविष्ट असताना त्यांना कुठल्याही कार्यकारी पदावर किंवा आर्थिक लाभ किंवा जनसंपर्क येईल अशा पदांवर त्यांची नेमणूक होता कामा नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील उल्हासनगर महानगरपालिके मात्र या शासन आदेशाला सरळ सरळ कचऱ्याची कुंडी दाखवली जात आहे. आपण याच्या संदर्भात कायद्याने वागा लोक चळवळीने गेल्या 2-3 महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केलाय आणि आज त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हा शासन निर्देश कदाचित आयुक्तांना माहिती नसेल, तो माहिती पडावा या अनुषंगाने या ठिकाणी धरणं धरलेलं आहे. माझ्या सोबत आहेत कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक प्रणेते राज असरोणकर. नेमकी ह्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही, या विफलतेतून तुम्हाला हे आंदोलन करावं लागतंय? आपण गेल्या वर्षी या संदर्भातलं पत्र दिलेलं होतं आणि 1 ऑक्टोबर 2025ला मुख्यालय उपायुक्त डॉक्टर दीपाली चौगले यांच्याकडे बैठक झाली होती. सगळे विभाग प्रमुख होते. त्याचे मिनिट्स माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे की ज्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेलं आहे तर अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदांचा कामकाज द्यावं, त्यांना धोरणात्मक निर्णयाचं कामकाज देण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या आदेशाचं काय तर त्यावेळेला त्यांचे आदेश होते 15 दिवसात याच्यावरती निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेले होते. ऑक्टोबर 2025 मधली गोष्ट आहे. आज जवळजवळ त्याला 6-8 महिने होऊन गेलेले आहेत. मधल्या काळामध्ये निवडणुका आल्या, प्रशासन व्यस्त होतं आणि मग त्यामुळे आपण तो विषय तेवढा हे केला नव्हता. पण आता नवीन बॉडी आलेली आहे. लोकप्रतिनिधींना पण कळलं पाहिजे की आपल्या प्रशासनात काय चाललेलं आहे ते, आणि त्यामुळे हे आंदोलन आपण नव्याने पत्र दिलं. त्यांनी काही त्याला दाद दिली नाही. उलट लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहेच, पण इथल्या आयुक्त जे आहेत त्या IAS आहेत. या आदेशाबद्दल त्यांना ज्ञात नसावं का, कल्पना नसावी का? आपण असं गृहीत धरतो पहिल्या टप्प्यामध्ये, कारण कायद्याने बघा लोक चळवळीचे आंदोलन करण्याची प्रक्रिया अत्यंत संविधानिक मार्गाची असते. त्यामुळे आपण सुरुवातीला असं गृहीत धरतो की आयुक्त मॅडम ह्या IAS जरी असल्या तर त्यांना कदाचित या शासन निर्णयाची माहिती नसेल. आपलं जे पुढचा जो टप्पा आहे आंदोलनाचा तो या शासन निर्णयाची होळी करण्याचा आहे. जे पुढच्या मंगळवारी ह्याच महापालिकेसमोर इथे आपण या शासन निर्णयाची होळी करणार आहोत. पण त्यापूर्वी अशा प्रकारचं शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेण्याच्या आधी हा शासन निर्णय त्यांना व्यवस्थितपणे माहीत करून द्यावा आणि ही निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून आपली आहे याची त्यांना जाणीव व्हावी. प्रशासनाची अशी भूमिका आहे की जोपर्यंत यांच्या चौकशा पूर्ण होत नाहीये किंवा न्याय त्यांना मिळत नाहीये आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मनुष्यबळाचा जो तुटवडा आहे त्या अभावी अशा लोकांना आम्हाला त्यांना अशा जबाबदाऱ्या सोपवाव्या लागतात. अशा प्रकारचं समर्थन हे भ्रष्ट मानसिकतेमधून आलेलं समर्थन आहे. भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जोरावरती प्रशासन चालवणारी प्रशासन प्रमुख ही तितकीच भ्रष्ट असते, तेव्हा त्यांना हे असे पदभार दिले जातात. आपल्या ह्या आंदोलनातली प्रमुख मागणी जी आहे ना, निर्णयाची अंमलबजावणी तर आहेच, पण मी अँटी करप्शन विभागाच्या महासंचालकांकडे आयुक्त मनीषा आवाळे यांनी हा निर्णय कुठल्या परिस्थितीमधून घेतला आणि असे पदभार देताना ह्याच्यामध्ये पैशांचे व्यवहार झालेले आहेत का, की हा प्रशासनाचा भाग आहे, याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. माझा ईमेल हा ठाणे जिल्हा अधीक्षक अँटी करप्शनचे त्यांच्याकडे आलेला आहे चौकशीसाठी. आपण मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मनीषा आवाळे यांच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तो माझा ईमेल नगरविकास विभागाकडे फॉरवर्ड झालेला आहे. तर त्याची ती कारवाई होतील तेव्हा होईल. मी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भामध्ये आपण भेट घेणार आहोत आणि त्यांना सुद्धा आपण मागणी करणार आहोत की या संदर्भामध्ये आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे. याचं एक प्रमुख कारण हे असतं की काही अधिकारी हे पकडले गेलेले असतात, परंतु पकडले न गेलेले सुद्धा अधिकारी, भ्रष्ट अधिकारी या महानगरपालिकेमध्ये आहेत.
आणि एखादा अधिकारी जेव्हा लाचलुचपत विभाग पकडतो, प्रतिबंधक विभाग, तेव्हा इतर अधिकाऱ्यांना तो एक धाक असतो की आपल्यावर सुद्धा अशी पाळी कधी ना कधीतरी येऊ शकते आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. परंतु इथे असं दिसतं की ज्यांना पकडलं गेलेलं आहे त्यांना जर पुढच्या काळामध्ये जर महत्त्वाचे पदभार, त्यांना बक्षिसी असं जर दिलं गेलं तर इतर जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते त्यांना उत्तेजन मिळू शकतं भ्रष्टाचार करण्यासाठी. आपण उल्हासनगर महानगरपालिकेला बघतो की त्यांनी जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत. लाच घेणं लाच देणं गुन्हा आहे. त्याचे काय किती प्रभाव होता? नाही, अँटी करप्शनचे बोर्ड गायब आहेत. मला व्हिडिओ करायचा होता त्यामुळे मी दुसऱ्या माळ्यापासून तळमजल्यापर्यंत बोर्ड शोधले, ते अँटी करप्शनचे मला कुठे सापडले नाहीत. आणि शेवटी कोपऱ्यामध्ये मला इथे एक दडवलेला बोर्ड सापडला, तो स्वतः उघडून तिकडे मी व्हिडिओ केला. अँटी करप्शन विभाग नागरिकांना आवाहन करत असतो की लाच देणं घेणं हा गुन्हा आहे आणि जर तुमच्याकडे अशी कोणी मागणी केली तर आम्हाला कळवा, हा आमचा नंबर आहे. लोक बिचारे विश्वासाने त्याच्यावरती कळवतात, हिम्मत करतात, कारण कधी कधी ते जोखमीचं पण असतं अशा तक्रारी करणं, पण लोक नागरिक हिम्मत करतात, अधिकारी ट्रॅप करतात. अँटी करप्शन मधले जे प्रामाणिक अधिकारी आहेत ते सगळी तयारी करून त्या करप्टेड अधिकाऱ्याला पकडतात. आणि एवढं सगळं केल्यानंतर खटला चालू असताना इथल्या प्रशासन प्रमुखांनी जर त्याच अधिकाऱ्यांकडे जर महत्वाचे पदभार जर सोपवले तर ते तक्रार करण्याला आणि पकडण्याला काय अर्थ काय राहतो? माझ्या सोबत आहेत ज्योती तायडे. त्या देखील एका शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी धडपडत आहेत की उल्हासनगर मधल्या ज्या शाळा आहेत त्या मायनॉरिटीचा दर्जा त्यांनी बेकायदेशीरपणे घेतला असा तुमचा आरोप आहे. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाहीये, त्याच्यासाठी देखील हे आंदोलन आहे. नेमकं कशासाठी उभे आहात? गेल्या 1.5 महिने झाले आम्ही लेटर दिलेलं आहे की ज्या शाळा मायनॉरिटीमध्ये त्यांनी एक बोलतात ना पैसे देऊन मायनॉरिटी घेतलेली आहे त्या शाळेवर तुम्ही बोलता ना एक चौकशी करा. फक्त चौकशीचं त्यांना 2 महिने झाला आम्ही त्यांना मागणी केली, अजून चौकशीचं काही त्याच्यामध्ये त्यांनी निष्पक्ष आलेलं नाहीये. जर GR बनवले जातात आणि त्यांचं पालनच होत नाही तर ते GRचा फायदा काय? जर लोकांना आज तुम्ही समजू शकता आज देशाची व्यवस्था काय चालली आहे. आज माझ्या बरोबर महिला आल्या आहेत, आज त्यांच्या चिमुकल्या बालकांसाठी ते धडपडतात, त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. आपण बोलतोय बेटी बचाओ बेटी पढाओ, हे पढाओचा फक्त नारा देखील चाललेला आहे, पण बोलतात ना ग्राउंड रूटवर हे काहीच कामं होत नाही. आणि जर असे जर GRचं पालन नाही होतं तर त्याला जाळणं किंवा त्याचं बोलतात ना निषेध करणंच योग्य आहे. सरकार पोटतिडकीने एखाद्या गोष्टी मांडत असतात, लोकांच्या हितासाठी शासन निर्णय काढतात, पण शासन निर्णयांची अंमलबजावणी जी आहे ती मात्र स्थानिक पातळीवर आपल्याला कुठेच होताना दिसत नाहीत. काही लोकप्रतिनिधी असतील जे अशा शासन निर्णयाच्या विपरीत जाऊन काही कामं करतात. त्याच्यासाठी देखील मनोज कोरडे सारखा एखादा सामाजिक कार्यकर्ता असतो, तो शासन निर्णय दाखवतो, कोर्टाचे आदेश दाखवतो, संदर्भ दाखवतो, तरी देखील उल्हासनगर महानगरपालिकेतले अधिकारी जे आहेत ते कुठलंही पाऊल उचलायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं की अधिकारी कोणाच्या बळावर एवढं मुजोरी करतात? मुळात आजचा जे धरणं आंदोलनाचा विषय आहे तोच विषय फार गंभीर आहे की जे भ्रष्टाचारामध्ये पकडले गेलेले अधिकारी आहेत त्यांच्यावरती कोणती पर्याप्त कारवाई होत नाही आणि त्यामुळे त्यांना ते बळ मिळतं. आणि ह्यामध्ये ज्या आयुक्तांसारखे प्रशासकीय अधिकारी जे प्रशासन प्रमुख आहे तेच त्यांना जर पाठीशी घातल्यामुळे त्यांचा अजून मनोबल वाढलं जातं आणि ते शासन निर्णय असो की कोर्टाचे आदेश असो त्याची अवहेलना करून आपल्याला कोणी काही करू शकत नाही अशा अविरामी राहतात आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो. यामुळे अशा अधिकाऱ्यांना बाजूला करणं हीच या आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे ती अत्यंत गरजेची आहे. माझ्या सोबत आहेत ॲडव्होकेट वनिता ओवळेकर. तुम्ही देखील महापालिकेची मदत करू इच्छिता. ज्या मालमत्तांनी कर बुडवलेला असेल किंवा त्यांचा असेसमेंट झालेला नसेल ते महापालिकेचा फायदा महसूल वाढवून देण्यासाठी स्वतः तुम्हाला लढावं लागतंय. महापालिकेला त्याची गरज नाही का, चिंता नाही का? त्यांना चिंता नाही असं चित्र दिसतंय, कारण माझ्या तक्रारी होत्या 3 ते 4 इमारतींना असेसमेंट झाली नव्हती टॅक्सची, तर मी ते त्यांना माहिती करून दिली, पण 2 वर्ष झाले त्याचा पाठपुरावा करते. त्यांनी एका इमारतीचं असेसमेंट केलं, त्यांना विशेष नोटीस सुद्धा देण्यात आली, परंतु 1 वर्ष झाला, 21 दिवसात हिअरिंग ठेवायला पाहिजे. 1 वर्ष झाला तरी अजून पावत्या जनरेट करण्यात आलेल्या नाहीयेत. आणि इतर 2 इमारती आहेत त्याची असेसमेंट झाली आहे, पण त्याचे आम्हाला काही कागदपत्र देण्यात वकील आहात. आलेले नाहीये. इथल्या प्रशासनाला नियम अटी, शासन आदेश, कायद्याचे संदर्भ किंवा कोर्टाचे निर्णय दाखवले नाहीत का? दरवेळेस आम्ही शासन आदेश आणि इतर म्हणजे जे काही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम वगैरे जे काही कायदे आहेत आम्ही आमच्या अर्जांबरोबर नेहमी सोबत लावतो, पण त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही.
बरीच वर्ष आपण पाहतोय की इथे लोकप्रतिनिधी नव्हत्या, प्रशासकीय कारभार होता, पण आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की अशा मुद्द्यांमध्ये हे जातीने लक्ष घालतील? एकतर हा विषय किती व्यापक आहे ते पहिले लक्षात घ्या. राजकीय पक्षांचा सध्या जो सगळा भरवसा आहे तो क्रिमिनल लोकांवरती आहे. क्रिमिनल लोकांना तिकीट देणं म्हणजे राजकारणामध्ये क्रिमिनल आणि प्रशासनात भ्रष्टाचारी, अशा ह्या दुहेरी कोंडीमध्ये पूर्ण समाज हा सापडलेला आहे. आज इथे उल्हासनगरला एक महत्त्वाचा विषय सध्या गाजतोय की लोकांच्या हाऊस टॅक्समध्ये पाण्याची थकबाकी जोडून दिलेली आहे. ह्या थकबाकीचं नागरिकांना कधीही बिल मिळालेलं नव्हतं. ह्याच्यापूर्वी थकबाकी कधी असते की तुम्ही बिल दिलेलं असतं, ते भरलं नाही तर त्याची थकबाकी येते. पण ह्या प्रशासनाने बिनधास्तपणे नागरिकांच्या कराच्या बिलामध्ये पाण्याची थकबाकी जोडून दिली आहे आणि त्याची कुठलीही सुनवाई करणारं जागा ह्या महापालिकेत नाही आहे. तशी स्पेसच नाही आहे की एखादा नागरिक येऊन विचारेल की ही थकबाकी आली कुठून, तुम्ही माझ्यावर जी लादलेली आहे त्याचं काय आहे, तर त्याचं उत्तर देणारं, ऐकून घेणारं कोणी ह्या प्रशासनामध्ये नाही आहे. मनमानी आहे. हे कधी होतं? जेव्हा प्रशासनामध्ये खुर्च्यांमध्ये भ्रष्ट लोक बसलेले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक ॲरोगन्सी असते, उर्मटपणा असतो. ते सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेत नाहीत. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो काय, 18 अधिकारी आहेत. 18 अधिकाऱ्यांकडे लाचलुचपत विभागाने पकडले गेलेले 18 अधिकारी सध्या तेच प्रशासन चालवतं. आणि त्या 18 अधिकारी जर अँटी करप्शनने पकडले लोक जर प्रशासन चालवत असतील तर आपण कुठल्या अपेक्षेने ह्या प्रशासनाकडे यायचं आणि दाद मागायची? या महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त आहेत धीरज चव्हाण. हे शासनाकडून आलेले अधिकारी आहेत. अनधिकृत बांधकामासंदर्भातला 2 मार्च 2009चा GR प्रमाणे तुम्ही SOP जारी करा. त्यांना आल्यापासून त्यांच्या मागे लागलेलो, सोमवारी करतो, मंगळवारी करतो. त्यांच्याकडे प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने त्यांना दर दिवशी अनधिकृत बांधकामांचा रिपोर्ट पाठवायचा आहे. यांच्याकडे कुठलाही रिपोर्ट पाठवले जात नाहीत, कारण हे सगळं नेक्सस आहे. मी नेहमी या महापालिकेवरती आरोप करतो की इथे प्रशासन कमी आहे आणि टोळी जास्त आहे. प्रशासन नाहीच आहे, ही टोळी आहे. हे प्रशासन असतं तर प्रशासनासारखं चाललं असतं. हे टोळी असल्यामुळे ते टोळीसारखे कामकाज चालवतात आणि त्याचा फटका नागरिकांना पडतो. आणि इथे हे जे आता हा जो विषय आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदभार देणं म्हणजे तुमच्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना गृहीत धरण्यासारखं आहे की आम्ही काहीही करू आणि तुम्ही फक्त निमूटपणे बघा. तर आमच्यासारखे काही लोक असतात थोडे माथे फिरू, तर ते ह्या गोष्टी सहन करत नाहीत. या शहराचा सुद्धा इब्रतीचा आणि प्रतिमेचा प्रश्न आहे. ह्या सगळ्यांचा जो भरवसा आहे तो भ्रष्ट अधिकाऱ्यांवरच आहे आणि मला माहीत नाही की त्याच्यातून त्यांना नेमकं काय साधायचं असतं. पण याच्यामध्ये मला इतकीच गोष्ट सांगायची आहे की आयुक्तांनी जर हे स्वतःहून नाही केलं, म्हणजे शासन आदेशाचं पालन करणं हे त्यांचं काम आहे, त्यांनी स्वतःहून जर ते पालन नाही केलं तर त्यांना पालन करायला कसं भाग पाडायचं आणि तेही संविधानिक मार्गाने, हे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. त्यांनी सुखासुखी ह्या गोष्टी कराव्यात, फार बदनाम होऊन करू नये एवढीच त्यांना माझी विनंती आहे. जेव्हा उल्हासनगर महानगरपालिकेचा पदभार इथल्या महिला आणि त्यातल्या त्यात IAS असलेल्या प्रशासन प्रमुखांनी मनीषा आवाळे यांनी स्वीकारला, तेव्हा उल्हासनगर वासियांमध्ये एक चैतन्याची भावना निर्माण झाली होती की महिला आहे, त्यात IAS आहे. त्यामुळे लोकांची अशी मनीषा होती की काहीतरी वेगळं इथे बघायला मिळेल, प्रशासन सुस्वरूप आणि थोडं काटेकोरपणे चालेल. परंतु गेल्या नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंतच्या तारखेमध्ये कुठलाही असा सकारात्मक त्यांच्यामध्ये बदल दिसलेला नाही. उलट भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या साहाय्याने जर प्रशासन चालवत असतील तर या शहराचं नेमकं होणार काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.